नमस्कार मैत्रिणींनो, टेस्टी ट्रीट मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मुले नेहमीच बाहेरचे कुरकुरे खाण्याचा हट्ट करतात, बरोबर? म्हणूनच आज आपण घरच्या घरी अगदी कमी साहित्यात आणि एकदम कुरकुरीत असे कुरकुरे बनवणार आहोत. हे बनवायला खूप सोपे आहे आणि बाहेरच्या पाकिटापेक्षा खूप सुरक्षित आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रवा कुरकुरे बनवण्यासाठीचे साहित्य सांगते. 1 वाटी तांदळाचे पीठ, अर्धी वाटी रवा, 1 वाटी पाणी, 1 चमचा साजूक तूप आणि चवीपुरते मीठ. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी आपण एका पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवूया आणि पाण्याची छान उकळी आल्यावरच आपण त्यात तूप आणि मीठ घालणार आहोत. तर पाणी छान उकळलेलं आहे, त्यात आपण 1 चमचा तूप घालूया. मी तूप गरम केलेलं नाही, घट्टच तूप घेतलेलं आहे आणि त्यात चवीनुसार मीठ घालूया. जर तुमचा रवा जाड असेल तर तो मिक्सरला थोडा फिरवून घ्या. रवा आपण हळूहळू थोडाच टाकणार आहोत पाण्यात आणि हलवत राहायचं. एकसारखं हलवत आपण हा रवा टाकायचा आहे. गॅस एकदम बारीक करायचा आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं. 5 मिनटं तरी हे आपल्याला असं उकळायचं आहे. पाच मिनटानंतर ही रव्याची उकड आपण एका ताटात काढून घेते मी. हे मिश्रण थोडं गरम असतानाच आपण आता त्यात थोडं हे तांदळाचं पीठ मिक्स करून घेऊया. मी उलटण्यानं असं मिक्स करून घेते, भाजू नये म्हणून. उलटण्यानं मिक्स करून झालं आहे, तर थोडं थंड झाल्यानंतर आपण हे हाताने पीठ मळायचं आहे. तर हे सगळं आपण तांदळाचं पीठ जेवढं घेतलं 1 वाटी ते पूर्ण मिक्स करायचं आहे. एवढं पीठ पुरेसे आहे ह्याला आणि ह्याच्यात आपला पिठाचा गोळाही तयार होईल. तर आपण हा मऊ असा गोळा तयार करून घ्यायचा पिठाचा. जेवढं जमेल तेवढं छान मळलं जाईल, तेवढंच आपले कुरकुरे मस्त आणि खुसखुशीत होतील. आता आपण या मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊन ते बोटावर आपण वळायचे. असे दाखवते तुम्हाला. असा गोळा घेऊन गोल गोल गोळा करायचा आणि बोटावर घेऊन असे त्या कुरकुऱ्याला वळण द्यायचं. आपल्या बोटाचे वळ त्याच्याबरोबर बरोबर वेडवाकडा आकार देतो. जसं आपण बोटं फिरवू तसं त्याला वेडवाकडा आकार येतो. आणि असेच सगळे आपण वळून घेऊया. कुरकुऱ्याला छान मस्त सोनेरी रंग आणि कुरकुरीतपणा येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. आता या कुरकुऱ्याला एकदम चटपटीत आणि बाहेरच्यासारखी चव देण्यासाठी आपण यावर तर मी इथे याला बेडगी मिरची टाकणार आहे थोडी. आवाज ऐकूनच तुम्हाला समजेल की आपले रव्याचे कुरकुरे किती क्रिस्पी झाले आहेत. तुम्हीही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि टेस्टी ट्रीट मराठीला नक्की सबस्क्राईब करा.